भारतरत्न पुरस्कार विजेत्या पहिल्या सौ हर्षाली राकेश पाटील मॅडम बेसिकली कॉस्मेटिक सेलर आणि ऑर्गॅनिक मॅन्युफॅक्चरर आहे. तर आपली जी पहिली अवॉर्डी आहे ती मॅन्युफॅक्चरर आहे उद्योजकतेमध्ये. आज आपल्याला आपल्यासाठी टाळा वाजवायचा आहे आणि मी विनंती करतो पुढील अवॉर्डी आहे सौ अक्षता दयाळकर मॅम. सो आपण फक्त उद्योजक मंडळींना किंवा व्यावसायिक मंडळींना अवॉर्ड नाही देत आहोत. आपण प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना शॉर्टलिस्ट केलेलं आहे त्यांच्या त्यांच्या कार्यानुसार. तर मी दयाळकर मॅडम यांना विनंती करतो त्या उपस्थित असेल त्यांनी व्यासपीठावरती यावं. या ॲक्च्युली सिनियर नर्स आहेत. जर दयाळकर मॅडम असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. हां, तो आपण पुढे कंटिन्यू करूया. श्रीमती अनुजा गोसावी मॅडम. सो या महानगरपालिकेमध्ये शिक्षिका आहेत. तो बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यानुभव शिक्षिका श्रीमती अनुजा गोसावी मॅडम. मी विनंती करतो सौ शारदा पवार मॅडम यांना आणि निलेश गजमल सर यांना की त्यांनी सर्टिफिकेट आणि मानचिन्ह देऊन त्यांना पुरस्कृत करावे. गजमल सर. अवॉर्डी आहे डॉक्टर शिल्पा क्षीरसागर. आपण यांचं ॲक्च्युली प्रॉपर 30-35 मिनिटाचा पॉडकास्ट केलेला आहे. त्यांच्या काही पर्सनल कामामुळे त्या आज इथे उपलब्ध नाही आहे. तर त्यांच्या बिहाफ आपल्या LNKच्या ॲडमिन वर्षाताई त्यांचा अवॉर्ड स्वीकारतील. तर मी विनंती करतो संजय गोयल सरांना की आणि निलेश गजमल सरांना की त्यांनी त्यांना सर्टिफिकेट आणि मानचिन्ह द्यावं. सो मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन तुम्ही पूर्ण महिला वर्ग आहात. यांचं पॉडकास्ट जे आपण शूट केलं ना LNKच्या चॅनलवरती तर प्लीज जाऊन बघा. आपल्या पॉडकास्ट सिरीजमधलं सगळ्यात मोठं पॉडकास्ट आहे ते. आणि या मॅडम बेसिकली स्त्रीरोग तज्ञ आहे आणि ब्रेस्ट फिडिंग हा त्यांची एक्सपर्टी आहे. त्यासाठी लागणारा त्यांनी ना खूप चांगला एक्स्ट्रा कोर्स केलेला आहे. तो पॉडकास्ट त्यांनी कोणी मिस करू नका. पुढील आपल्या अवॉर्डी आहेत आरती ओमप्रकाश आष्टेकर मॅम. काही कारणामुळे आपण आज इथे उपस्थित नाही राहिलेल्या आहेत. तर मी आपल्याच LNKच्या एक ॲडमिन आहेत दाभाडी मॅम. त्यांना विनंती करीन किंवा कविताताईंना विनंती करीन की बिहाफ ऑफ आरती मॅम त्यांचा सन्मानचिन्ह स्वीकारावे. या पटकन या कोणीतरी आपल्या LNK ॲडमिनपैकी. दीपाली दाभाडी मॅडम. हा त्यांच्या बिहाफमध्ये त्या नाही आहे तिथे. मी LNKच्या दीपाली दाभाडे मॅडमला विनंती करतो की त्यांच्या बिहाफमध्ये घ्यायचं आहे. आणि मी विनंती करतो की ममता डिसोजा मॅडम आणि अच्छा ही ऑलरेडी वर्षा आहे ममता डिसोजा मॅडम आणि निलेश गजमल सर यांच्याकडनं त्यांना सन्मानचिन्ह आपण देत आहोत. ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे नो डाऊट. काही लास्ट मोमेंटच्या चेंजेसमुळे त्यांना इथे येणं शक्य झालेलं नाही. तर बेसिकली आष्टेकर मॅडम हे ॲक्च्युली समाजसेवी. आपण फक्त मुंबई ठाणं पुणं असं पाहिलेलं नाही आहे. आपण ॲक्च्युली महाराष्ट्र काही ठिकाणी तर आंतरराज्य पण गेलेलो आहोत. आणि याचं मूर्तमंत एक्झाम्पल म्हणजे आपल्या पुढच्या अवॉर्डी आहेत अश्विनी सिन्नूर मॅडम. या बेसिकली व्यावसायिका आहेत, यूट्यूबर आहेत. त्या इथे उपलब्ध असेल तरी पटकन व्यासपीठावरती यायचं आहे. मी स्वाती थोरात मॅडम आणि आपले अनंत गजमल सर यांना विनंती करतो की त्यांना सन्मानचिन्ह देण्याचं काम करूया. यांचं नाव आहे अश्विनी सिन्नूर मॅडम आणि त्यांना आपण सौ स्वाती थोरात मॅडम आणि अनंत गजमल सरांच्या हस्ते
सन्मानित करतोय. सो त्यांचे छोटे उद्योजक पण त्यांच्याबरोबर आलेले आहेत. पुढची पिढी तिकडे बघ बेटा, तिच्यासाठी टाळ्या वाजतायत. त्या पुढील आपल्या अवॉर्डी आहेत दीपाली बागुल मॅडम. तर दीपाली बागुल मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. आणि मी शारदा पवार मॅम आणि निलेश गजमल सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना सर्टिफिकेट आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावं. सो यांचा बेसिकली ना महिला बचत गट आहे. म्हणजे 2 महिला एकत्र येतील की नाही माहीत नाही, पण बऱ्याच महिलांना एकत्र करून त्यांनी एक स्ट्रेंथ तयार केलेली आहे आणि त्या माध्यमातून ते कुठे ना कुठेतरी त्यांना उत्पन्नाचं साधन मिळवून देण्याचं काम करतात. तर आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या आणखीन एक विशेष VVIP म्हणायला हरकत नाही अतिथी आहेत, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. तर मी अनंत गजमल सर यांना आणि आपल्या LNKच्या कविता कोंडकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सौ ममता लॉरेन्स डिसोजा यांना सन्मानित करायचे. सो कविता ताई आणि अनंत सर यांच्याबद्दल मी छोटंसं ब्रीफिंग सांगणार आहे. बेसिकली एकतर बोलू की बोलू नको ही थोडीशी धडकी आहे, पण त्या जितक्या दिसतात तेवढ्याच वयाचं त्यांचं करिअर झालेलं आहे. सो 34 वर्ष ऑलमोस्ट त्यांचं या फील्डमध्ये करिअर झालेलं आहे आणि सध्या त्या सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे शहर आहेत. आणि आपण त्यांच्याकडनं थोडंसं त्यांच्याबद्दल जाणून घेणारच आहोत. पण MPSCच्या 1990च्या बॅचमधून त्या ॲक्च्युली आयुक्त झालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1990 जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा आजसारखे कोचिंग क्लासेस नसतात, इन्स्टिट्यूट नसतात किंवा तेवढी पुस्तकांची माध्यमं नसतात. पण त्यातसुद्धा त्यांच्या सेल्फ लर्निंगने त्यांनी ही एक मोठी अचिव्हमेंट केलेली आहे. आणि खरं सांगायचं झालं तर त्यांना युनियन होम मिनिस्ट्रीतून एक विशेष सन्मान मिळालेला आहे. मॅम थोडं ते दाखवा त्यांना, म्हणजे कळेल नक्की कुठे आणि काय लागले ते. म्हणजे खूप अवॉर्ड आहे. त्याच्यानंतर इव्हन पोलीस महासंचालक म्हणून मंडळाकडनं पण त्यांना एक अवॉर्ड मिळाला. तर खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ऑलरेडी त्यांना सध्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल यांच्याकडनं पण अवॉर्ड मिळालेले आहेत. या व्यतिरिक्त सांगायचं झालं मॅडमने अँटी करप्शन ब्युरोलाही काम केलेलं आहे. तो खूप मोठा प्रोफाईल आहे, खूप वर्साटाईल प्रोफाईल आहे, खूप मोठी जर्नी आहे. तर जरा थोडंसं पटकन यायचं आहे. मी अनंत गजमल सर आणि कविताताईंना विनंती करतो की त्यांना सन्मानित करावं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शिक्का वाजवण्याची हिंमत केली आहे कोणीतरी. धन्यवाद. अच्छा, मुली लेडीज केलं शिकायचं, मग त्या जोरात येऊ द्या. खूप खूप धन्यवाद. आपण पुढचं आपलं जे सेशन आहे अवॉर्डचं ते सुरू करतोय. तर आपल्या पहिल्या नारीरत्न विजेत्या आहेत सौ प्रीती सोनार मॅडम. सौ प्रीती सोनार मॅडम उद्योजिका आहेत बेसिकली. त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. मी संजय गोयल सरांना विनंती करतो आणि निलेश गजमल सरांना विनंती करतो की त्यांनी सर्टिफिकेट आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. आणि एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की जरा व्यासपीठाच्या सेंटरला आलं एक फोटोचा इम्पॅक्ट चांगला येतो. तर थोडंसं व्यासपीठाच्या सेंटरला आलं तर उत्तम. सौ प्रीती शशिकांत सोनार या बेसिकली उद्योजिका आहेत. यांच्याबद्दलची बरीचशी माहिती तुम्हाला यूट्यूबवरती सापडेल आणि हे मी वारंवार बोलणार आहे. खूप खूप धन्यवाद. पुढील नारीरत्न आहेत सौ शोभा अनिल पाटील.
इंट्रोडक्शन देऊ की नको देऊ की बस नावी काफी आहे. तो बेसिकली शोभा अनिल पाटील या माझ्या मते एकमेव महिला उद्योजिका असतील का तुमचा ट्रॅव्हल्सच्या व्यवसायामध्ये आहे. ऑलमोस्ट 30 वर्ष ते काम करत आहेत. तुम्हाला 4 चाकीपासून ते 55 सीटर कुठलीही बस हवी असेल तर त्या उपलब्ध करून देऊ शकता. तुम्हाला कधी अलिबाग फिरावंसं वाटलं तर अलिबागला राहण्याची सोय ते करून देऊ शकता. मी विनंती करतो बेसिकली शारदा पवार मॅम यांना आणि अनंत गजमल सरांना की त्यांनी सर्टिफिकेट आणि मानचिन्ह देऊन त्यांना समर्पित करावं. आणि माझ्या मते त्यांच्या उद्योजकची ती 3री पिढी त्यांच्याबरोबरची उपस्थित आहे. शिटी नक्की त्यांच्यासाठीच वाचते आहे ना. ठीक आहे. एका सिव्हिअर हेल्थ इश्यूतून रिकवर करून त्या आजच्या या अवॉर्डला आलेले आहे. पुढील नारीरत्न आहेत अश्विनी डगवार मॅडम. या व्यावसायिका आहेत. मी विनंती करतो स्वाती थोरात मॅम आणि निलेश गजमल सर यांना की त्यांनी सन्मानचित्र आणि सर्टिफिकेट देऊन त्यांना सन्मानित करावं. तो पुणे चिंचवड येथून या व्यावसायिका आहेत आणि तुमच्या सगळ्यांचा आवडता आणि लाडका विषय आहे स्किन आणि ब्युटी प्रोडक्ट. हे त्यांचं प्रावीण्य आहे. या बायका पण बायकांना बघूनच शिकायला वाटतं वाटतं. सिटी पे लिखा है बजने वाली का नाम. आपल्या पुढील उद्योजिका आहेत नारीरत्न विजेत्या श्रीमती केतकी धानके मॅम. आणि या शासकीय सेवेमध्ये आहेत. महाराष्ट्र शासनाबरोबरच काम करतायत. सुपरवायझर आहेत बेसिकली महिला आणि बालविकास विभागामध्ये. तर मी विनंती करतो की त्यांना सौ शारदा पवार मॅडम आणि निलेश गजमल सर यांनी सर्टिफिकेट आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करावं. खूप खूप धन्यवाद. आपल्या पुढील अवॉर्डी आहेत स्नेहा गडदे मॅडम. खूप छान टंग ट्विस्टर आहे हा. बेसिकली मेकअप आर्टिस्ट आहेत, हेअर आर्टिस्ट आहेत. हे ना फक्त ऐकायचं नाही आहे कोणी, या सगळ्यांना व्यवसाय कसा मिळेल हे बघण्याची जबाबदारी आहे तुमच्यावरती. मी संजय गोयल सर आणि अनंत गजमल सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मानचित्र आणि सर्टिफिकेट देऊन सन्मानित करावं. स्नेहा गडदे मॅडम. सो यांच्या ऑर्डर किमान 3 ते 5 पटीने वाढल्या पाहिजेत आजच्या कार्यक्रमानंतर. आपल्या पुढील नारीरत्न आहेत सुनीता संकपाळ मॅडम. तर सुनीता संकपाळ मॅडम यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. मी सौ ममता डिसोजा मॅम यांना विनंती करतो आणि अनंत गजमल सर यांना विनंती करतो की त्यांनी सन्मानचिन्ह आणि सर्टिफिकेट देऊन यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. तो बेसिकली कोणी गाडी घेत असेल, गाड्यांच्या संदर्भात कोणाला काही गडबड वाटत असेल
तर व्हेकल इन्शुरन्स आणि व्हेकल ॲडवायझर म्हणून त्या काम करतात. तुम्हाला व्हेकलवरती काही लोन्सची रिलेटेड गरज असेल तर त्याच्यामध्ये ते तुम्हाला मदत करू शकतात. यांचा पॉडकास्ट आपण शूट केलेला आहे, अवश्य बघा. खूप स्ट्रगल कहाणी आणि त्यातली जी यशदायी एक व्यक्तिमत्व आहे ना ते आज तुमच्यासमोर उभं. तर सुनीता संकपाळ मॅडम. आपल्या पुढील नारीरत्न आहेत अनघा वाडेकर मॅडम. बेसिकली आपण महानगरपालिकेमध्ये जॉबला आहेत. गव्हर्नमेंटच्या हस्ते म्हणजे शासनाच्या हस्ते आम्ही शासनाचा सत्कार करतोय असं म्हणायला हरकत नाही आहे. अनघाताई या बेसिकली मुख्य लेखिका आहेत, आपण ज्याला क्लार्क म्हणतो, मुंबई महानगरपालिकेमध्ये. मी विनंती करतो शारदा पवार मॅम आणि निलेश गजमल सर यांना की त्यांनी सर्टिफिकेट आणि सन्मानचिन्ह देऊन अनघाताईंचा सत्कार करावा. प्रमुख पाहुण्यांचे आभार आणि नारीरत्न विजेत्या सर्व महिलांचं अभिनंदन. यातल्या बऱ्याचशा नारीरत्नांचे आपण पॉडकास्ट शूट केलेले आहेत, ते तुम्ही अवश्य जाऊन बघा. आणि तुमच्या सगळ्यांचा हा जो आनंद आहे तो आणखी त्रिगुणित करण्यासाठी ना आपल्याकडे एक टीम आलेली आहे. बेसिकली आपण मगाशी जो विषय बोलत होतो की ज्या कार्यक्षेत्रामध्ये सध्या ममता लॉरेन्स डिसूजा मॅम काम करतायत त्याच कार्यक्षेत्राशी संबंधित एक चित्रपट होऊ घातलेला आहे 19 तारखेला. तर त्यांचे दिग्दर्शक आणि त्यातले काही सिनेकलाकार आपल्याबरोबर आज या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावलेली आहे. तर मी खरंच विनंती करतो की त्या चित्रपटाचं मी नाव लगेच डिक्लेअर करत नाही कारण का आपण त्याचा टीजर दाखवणार आहोत, पण त्याचे दिग्दर्शक श्री तांबे सर यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांच्याबरोबर वर्धमान पुरी सर आणि गौरव सरीन सर यांची उपस्थिती आम्हाला पटकन अपेक्षित आहे. थोडासा हा भाग ना आपण जर असं मराठीतून हिंदीत जाऊ शकतो कारण का बेसिकली नॅशनल लेवलचा हिंदी चित्रपट आहे. सांगायला मला आवडेल की जशी व्यवसायाला एक लिगसी असते ना तशी कलाकारांची एक लिगसी असते. तर या चित्रपटातले एक कलाकार आहेत, त्यांचं नाव आहे वर्धान पुरी. आणि मी जेव्हा हे पुरी म्हणतो तेव्हा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे हे अमरीश पुरी सरांचे नातू आहेत. सो खूप जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आई आहे या. सो तुमच्यासमोर सध्या आहेत वर्धान पुरी सर, आपल्या याचे दिग्दर्शक शंतनू तांबे सर आणि सरीन सर. हॅलो सर. तो हम लोग आपको एक्चुअली कॉर्डलेस माइक देने वाले, हम लोग दशमी के बारे में बात करेंगे. यस, मी चुकून बोलता नाव घेतलेलं आहे. आणि ही आपली टीम आइए ना सर, प्लीज सेंटर में आइए. सो जो टॉपिक जिससे रिलेटेड हम लोग बात कर रहे हैं ना तो अपने यहाँ पे मैम है जो उसी रिलेटेड एक्चुअली गवर्नमेंट में पुलिस डिपार्टमेंट में काम कर रही है. आता शिक्षकांना येत आहेत सगळ्यात मोठी शिटी आलेली आहे आणि ही शिटी वाजली ना की बऱ्याच जणांची आवाज आते. सो यस तांबे सर, थोड़ा सा हमारा दशमी बद्दल सांगा. अभी मैंने इनको परमिशन लिया है कि एक इवेंट अभी आगे के कुछ चैनल में हम लोग अभी मराठी से हिंदी पे आएंगे टू मेक श्योर कि आप भी इस पार्ट का इन्वॉल्वमेंट ले. तो यस, हम लोग ने फेसबुक लाइव किया था, कितने लोगों ने देखा LMK के? तो बोलो यार कुछ देखा है ना लाइव? तो वो हाथों से नहीं आवाज से आना चाहिए. हाँ, सो मी सांगेन की थोडंसं दशमी या चित्रपटाबद्दल मैं रिक्वेस्ट करूंगा एक्चुअली शंतनु तांबे जी से कि शंतनु तांबे जी को कि थोड़ा सा हम लोग मूवी से रिलेटेड एक ओवरव्यू दें कि क्यों टेक्निकली आना चाहिए और कितना कोर रिलेटेड है ये सारी नारियों के लिए. सर्वप्रथम इथे जेवढे जमलेले
मित्रमंडळी धन्यवाद की लेखमायाचा गटाची संपूर्ण टीमचे धन्यवाद की आम्हाला इथे उपस्थित राहण्याची संधी दिली. स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर धन्यवाद. दशमी नावातच विजयादशमी आहे, सर्वांच्या लक्षात आलं असेल. दशमी नावाचा सिनेमा आहे. सो बेसिकली कल्पना अशी आहे की आपण विजयादशमी का साजरी करतो. विजयादशमी साजरी करण्यामागचा हेतू आहे की जगाला आपल्याला हे दाखवायचं असतं की आमच्या इथे वाईट करणाऱ्या माणसाला आम्ही युगापर्यंत सजा देतो. हे आम्ही जगाला दाखवण्याचा खोटा प्रयत्न करतो, असं एका रायटरचं मत आहे. तर वाईट काय घडलं होतं तर एका ब्राह्मणाने, रावण नावाच्या ब्राह्मण माणसाने सीता मातेचं अपहरण केलं होतं. आणि त्याच्या मागचं कारण होतं की त्याच्या बहिणीचा अपमान. प्रभू राम, ज्यांना आपण बऱ्याच नावाने संबोधतो, आपल्यासाठी प्रभू आहे, त्यांनी त्या रावणाला महिलेचा अपमान केला म्हणून शिक्षा दिली, लंकेचं जाळलं. पण त्या रावणाची बहीण सुद्धा एक महिला होती आणि एका भावाने आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेतला होता. आणि दुसऱ्या स्त्रीला जेवढा आपल्याला ऐकून माहिती आहे, वाचून माहिती आहे की त्यांनी सीतेला स्पर्श पण नाही केला, लांब ठेवलं. तिच्या मर्जीशिवाय त्या तिच्यापर्यंत गेला सुद्धा नाही. तरी सुद्धा त्या रावणाला, म्हणजे त्रेतायुगच्या रावणाला आपण आज कलियुगमध्ये सुद्धा जाळतो. आणि कदाचित प्रभू रामला एवढा आनंद झाला नसेल तेवढा आपली लोक, जाणणारे लोक व्यक्त करतात. पण कोणी हा विचार केलाय का त्या त्रेतायुगच्या एका कलियुगी रावणाला जेव्हा आपण जाळत असतो त्याच वेळी आपल्या इथे कलियुगातले हजारो रावण किती महिलांचा बलात्कार करतात. मग या कलियुगमध्ये कुठचा रावण जळला पाहिजे, त्रेतायुगचा की कलियुगचा? तर आमच्या सिनेमाची टॅगलाईनच आहे कि कब तक हम कलयुग के दशमी में त्रेतायुग के रावण को जलाएंगे. म्हणून तो सिनेमा सर्वांनी बघितला पाहिजे. कुठे गेले? एक्चुअली लेफ्ट आउट फुल कर रहे थे क्योंकि मराठी कितना अच्छा आता है या हिंदी में क्या बात करूं, इसके लिए वो थोड़े से लेफ्ट आउट फील ना करें, इसके लिए मैं भी अभी हिंदी में बात करूँ. सो ओवर टू यू सर. पहली बात तो हम सब की तरफ से जितनी खूबसूरत महिलाएं हैं उन सबको मेरा सलाम. हम सबका दशमी टीम का आपको सलाम और थैंक यू. आपने जो बढ़िया सीटी बजाई, हमारे दिल की घंटियां बज नहीं रहती. पर थैंक यू सो मच कि आप आए. उस दिन हम फेसबुक लाइव पे भी आपके साथ बात कर रहे थे, बहुत ही अच्छा लगा. हम बात करने आए हैं दशमी फिल्म की, और ये एक फिल्म है, एक बहुत ही इमोशनल फिल्म है. एक लड़का लड़की के रोमांस के बारे में नहीं है, ये एक क्रिएटर और ऑडियंस के रोमांस की फिल्म है. ये फिल्म औरतों के लिए बनी है, ये फिल्म युवा पीढ़ी के लिए बनी है, और ये फिल्म एंटरटेनमेंट के साथ साथ एक बहुत ही करारा मैसेज भी देती है जो हमारे देश की नारी शक्ति के लिए बहुत ही महत्वपूर्ण एक सीख है. तो हम चाहेंगे कि, और हमारी यही तजवीज़ है, ये दरख्वास्त है कि जब 19 जनवरी को हमारी फिल्म आए दशमी, तो आप प्लीज़ बहुत अच्छी तादाद में जाके वो फिल्म देखें, उस फिल्म का लुत्फ उठाएं. क्योंकि ये फिल्म शांतनु सर ने, हमारे सारे कास्ट और क्रू ने, हमारे गौरव भाई ने, मैंने बहुत ही प्रेम भाव से ये फिल्म बनाई है. तो हमें बहुत अच्छा लगेगा अगर आप जाके ये फिल्म देखें. और अगर आपका कोई भी सवाल हो
हमसे कुछ भी पूछना चाहते हो तो आप प्लीज पूछ सकते हैं। थोड़ा थोड़ा हम लोग को चाहिए कि वो सर भी बात करें। जी जी ऑफ कोर्स। नमस्कार सबको। मेरा नाम गौरव है। सर ने जैसे कि दशमी के बारे में बताया, वर्धन भाई ने बताया कि हमारी फिल्म की स्टोरी, हमारी फिल्म का मैसेज क्या है, तो मैं चाहूँगा कि आप सब लोग जाएं प्लीज़, ये फिल्म थिएटर में देखें। ये मिस करने वाला सब्जेक्ट बिल्कुल नहीं है, ये बहुत कुछ चेंज करने वाला है। ये जो हमारी मूवी का सब्जेक्ट है, आई थिंक ये मूवी रिलीज़ के बाद बहुत कुछ चेंज होंगी, चीज़ें चेंज होंगी, लोगों की मेंटालिटी भी चेंज होगी, मुझे पूरा भरोसा है इस बात पे। तो प्लीज़ आप सब जाइएगा और ये फिल्म देखिएगा और प्यार दीजिएगा। थैंक यू। सो आपण ना ऍक्च्युली दशमीचा टीजर प्ले केला, मी मान्यवरांना सांगून 2 मिनिटं उभा मी पण त्याचा आनंद घेतो. तुझे मन नहीं होगा रावण। इधर की रात में उसी प्रभु राम की है, जिन्होंने मना सीता के अपहरण की सजा रावण को लंका के साथ चला कर दी थी। सो हा टीजर जो आहे ना तो सगळ्यात पहिल्यांदा एलएफसीच्या व्यासपीठावरती उपलब्ध होतो. तूने सीता का अपहरण नहीं, सारी मानी जाति का चालेल चालेल, होऊ दे परत पहिल्यापासून. अपमान करके धर्म को शर्मिंदा किया है। तुझे मन नहीं होगा रावण। ये धरती आज भी उसी प्रभु राम की है, जिन्होंने माता सीता के अपहरण की सजा रावण को लंका के साथ चला कर दी थी। ये जो हमारे टीजर पे डेट आ रही है 12 जनवरी, ये पुरानी डेट थी, अभी 19 जनवरी हो चुकी है। मैं सबको बताना चाहूँगा, तो प्लीज़ 19 जनवरी को जाइएगा और हमारी पिक्चर को देखिएगा। थैंक यू। बेसिकली हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुमच्या अंगावरती येईल, रक्तात भिडेल असं म्हणायला हरकत नाहीये. याच संदर्भात थोडंसं ना आपल्या ममता मॅमना ओव्हरव्ह्यू घ्यायचं, त्यांचा आपण लाईव्ह जर्नी ऐकू, पण याच दशमीच्या माध्यमातून त्यांना तुमच्याशी हार्डली 2-3 मिनिटं मॅम टाइम घ्या प्लीज. स्टेजवरचे सर्व मान्यवर, दोघी लेडीज VIP गेस्ट आजच्या आपल्या, शारदा पवार मॅडम, उपजिल्हाधिकारी मॅडम, GSTच्या उपायुक्त स्वाती मॅडम, लामण डेव्हलपर्सचे अनंत गजमल सर, संजय गोयल सर आणि निलेश राजमल सर, तसेच दशमी हा जो आता आपण बघितला शॉर्टमध्ये ट्रेलर, याचे जे डायरेक्टर आलेले आहेत तांबे सर, तसेच याच्यातले ॲक्टर जे आहेत वर्धमान पुरी सर, गौरव साजिन सर, आपल्या सगळ्यांसमोर बोलायची संधी दिल्याबद्दल मी लामण यांचे खूप आभार मानते. आणि एक नारीला जे पुढे जाण्यासाठीची एक संधी दिलेली आहे या माध्यमातून, माहेरचा कट्टा वगैरे या एवढ्या फेट्या बांधलेल्या सुंदर सुंदर भगिनी बसलेल्या दिसतात. प्रत्येकीला आतुरता आहे आपला नंबर कधी येईल. पण मला इथे एक सांगावं असं वाटतं सर, ये जो आपने फिल्म बनाई, मराठी बोलू हिंदी बोलू, हिंदी में चलो हिंदी में, ये जो अभी शॉर्ट टाइटल देखा है, थोड़ा सा मुझे ऐसा लग रहा है कि किसी नारी पे होने वाले अत्याचार में शायद फिल्म है. और इसी पे एक बात बताना चाहूँगी, जस्ट छोटी सी बात. अभी उन्होंने बताया था मुझे केंद्रीय गृह मंत्री मेडल प्रदान किया गया. एक छोटी सी बच्ची थी, कामड़ा सीनियर PIT में, यही पे नवी मुंबई में, 2 साल और 9 महीने की बच्ची थी. उस पर उसी के
मौसी के हस्बैंड ने रेप किया था, बट इट वॉज अ वेरी, मतलब मुझे बोलते हुए भी रोंगटे खड़े रहे। ये ऐसा डेंजर क्राइम है कि इसमें स्टार्ट में ही जो 1-2 घंटे में एविडेंस मिलता है, वो एविडेंस यदि हम जुटा पाए तो वो बच्ची को हम न्याय दे सकते हैं और वो आरोपी को लाइफ दे सकते हैं। मेरे ये केस में 1 महीने के अंदर मैंने चार्जशीट डाला था, 24 घंटे में आरोपी को अरेस्ट किया था। और उसका जो टेक्निकल एविडेंस होता है रेप केस का, इट इज वेरी इंपॉर्टेंट, क्योंकि रेप करके आरोपी छूट जाता है क्योंकि टाइम में उसको एविडेंस नहीं मिलता है। तो वो मैंने कलेक्ट किया था और 1 साल में ये केस को लाइफ लगी आरोपी को, और उसके लिए मुझे अमित शाह जी का केंद्रीय मेडल 2020 में प्रदान किया था। मुझे ऑल द बेस्ट फॉर दिस पिक्चर, और लाइफ में इसके आगे भी पुलिस डिपार्टमेंट की तरफ से किसी को भी कोई हेल्प चाहिए तो मैं मेरा नंबर यहाँ पे दे रही हूँ, यू कैन कॉल मी एनी टाइम, आई एम ऑलवेज देयर। ऐसे हमारे मैडम ने बता ही दिया कि हम तीनों कभी भी आपके काम है, और इन लोगों को भी कभी कुछ पुलिस डिपार्टमेंट के बारे में पिक्चर बनाते समय भी कुछ लगेगा तो यू कैन कॉल मी एंड आस्क, कुछ चांस है तो हमें भी दे दो, वी आर देयर फॉर यू। ऑल द बेस्ट फॉर दिस। खूप खूप धन्यवाद मॅम. आपण त्यांना थँक्यू सविस्तर ऐकणारच आहोत. मला बोलायची संधी दिली. नाही संधी नाही, आम्ही तुमची लाईव्ह जर्नी ऐकणार आहोत मुलं. सो सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं घाईत आहेत म्हणून, पण आपल्या बरोबर ना आज आणखीन एक विशेष अतिथी लाभलेले आहेत. तुम्हाला स्टेजवरती एक नवीन चेहरा ऍड झालेला दिसला असेल, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्यांना बघितलं असेल. एक मिनिट, सॉरी, आज पत्रकार दिन पण आहे आणि पत्रकार आपल्यामध्ये IBN चे लोकमतचे विलास बडे सिनियर रिपोर्टर आहेत. सर आपल्याला पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्व पत्रकारांना मेसेज द्या की पोलीस आयुक्त ठाणे शहर तसेच महाराष्ट्र पोलिसांतर्फे सर्व पत्रकारांना खूप खूप शुभेच्छा. सो विलास बडे सर ऑलरेडी मॅमने इंट्रोड्यूस केलं त्यांना. IBN लोकमत या चॅनलसाठी वरिष्ठ पत्रकार म्हणून काम करतात. मी लामण डेव्हलपर्सच्या निलेश गजमल सर, आणि यस आता माझ्यामध्ये खूप मोठ्या शिट्या झाल्या पाहिजे, आपल्या LMKच्या फाउंडर सारिका डाणे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी विलास बडे सर यांना सन्मानित करावे. मी 2 मिनिटं फक्त म्हणजे विलास बडे सरांची घेणार आहे. त्यांनी त्यांच्या जर्नीचा एक छोटासा ओव्हरव्ह्यू आमच्या लेखमाच्या गटाच्या महिलांसाठी द्यावा आणि मग आम्ही तुमची सुट्टी करू. माईक आपण स्पेशली कॉर्डलेस ठेवलेलाच आहे तिथे. एक छोटीशी बाईट होऊन जाऊ दे तुमची या व्यासपीठासाठी. पत्रकारिता आपण म्हणतो, पण पत्रकारिता खूप सारे आयाम असतात आणि त्यातला एक मुख्य आयाम आपण आज जे एव्हीच्या माध्यमातून बघतो, त्या माध्यमातून सर खूप छान काम करतायत. सर ओव्हर टू यू. नमस्कार. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं जमलेल्या तमाम नारी शक्तीला मी सुरुवातीला वंदन करतो. आणि मला पहिल्यांदा असं झालं, एका कार्यक्रमात मनसोक्त महिलांनी शिट्ट्या वाजवलेल्या मी बघितलेलं आहे. आणि खरोखर म्हणजे आज रामण इंडस्ट्रियल पार्क आणि लेक माहेरचा कट्टा यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा जो आज इथं गौरव होतोय, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण आज महिला बदलतीये आणि ती आपलं अस्तित्व निर्माण करतेय. ती केवळ शहरात नाही तर ग्रामीण भागात सुद्धा करतेय. मला फक्त या व्यासपीठावरून काही ओळी तुमच्या सगळ्यांसाठी म्हणायच्या आणि त्या ओळींच्या माध्यमातून इथल्या व्यवस्था जे आता मॅडमने सांगितलं, तुम्ही खूप चांगला अनुभव घेताय, समाजही या सगळ्यामध्ये आहे. अस्तित्वाच्या तुझ्या कक्षेत आजही तू उभी आहेस. अस्तित्वाच्या तुझ्या कक्षेत आजही तू उभी आहेस.
कधी हात जोडून तर कधी हात मोडून. अस्तित्वाच्या तुझ्या कक्षेत आजही तू उभी आहेस, कधी हात जोडून तर कधी हात मोडून. पण कुंतीपासून फुलंदेवी पर्यंत, पण कुंतीपासून फुलंदेवी पर्यंत जोडत राहिलीस तू आपल्या काळजाचे तुकडे. तर कधी स्वयंसिद्ध होऊन तोडलेस तू अत्याचाराचे कडे, पण स्वयंसिद्ध होऊन तोडलेस तू अत्याचाराचे कडे. परंतु पुरुषी अहंकाराला हवी होती वेदनेच्या काचेवरती रक्तबंबाळ पायाने चालणारी एक कुंती, एक कुंती. पण या समाजामध्ये या महिलांनी आज आपलं जे अस्तित्व निर्माण केलेलं आहे, आपल्या कर्तृत्वातून त्यांनी जे स्थान निर्माण केलेलं आहे, मला वाटतं आज त्यांना सन्मानित करणं, त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि त्यांचं कौतुक करण्याचं काम या व्यासपीठाच्या माध्यमातून आज इथं होत आहे. खाकी वर्दीतल्या डिसोजा मॅडम आज इथं आहेत. मला वाटतं आपण प्रेरणा शोधण्यासाठी खूप दूरपर्यंत कुठं जावं लागतं असं काही नाही. प्रेरणा तुमच्या माझ्या बाजूला आहेत. तुमच्या सुद्धा कित्येक प्रेरणा आहेत ज्या इतर अनेक महिलांसाठी इथं त्या प्रेरणा बनून तुम्ही उभे राहिलेले आहे. त्यामुळे हा सोहळा अधिक चांगला व्हावा याच्यासाठी आणि तुम्हाला काम करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळावी याच्यासाठी लामण ग्रुपनं आज जो हा इनिशिएटिव्ह घेतला, जो पुढाकार घेतला, कारण समाजामध्ये लढणाऱ्या माणसांच्या मागे आम्ही आहोत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं म्हटलं तर लढणाऱ्या माणसाला अधिक बळ येतं आणि हे बळ देण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे आणि तुमच्या सगळ्यांचा याला उदंड प्रतिसाद आहे. मला वाटतं आयुष्य असंच शिट्ट्या वाजवत पुढे जावं आणि तुमचं कर्तृत्व तुम्ही सिद्ध करावं यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं मला इथं बोलवलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे रामन ग्रुपचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. हा उत्साह असाच उदंड वाढत जाऊ आणि हा कार्यक्रम यशस्वी हो याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विजेत्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. बडे सर, मुळात जागतिक पत्रकार दिन आणि इतक्या चांगल्या व्यासपीठाच्या इतक्या वरिष्ठ पत्रकाराला आम्हाला सन्मानित करण्याची संधी मिळते त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. आपण आपल्या जी मेनी मॅरेथॉन आहे ती थोडी कंटिन्यू करूया आणि आपला आता व्यासपीठ जो आहे तो फुल हाऊस झाला आहे त्याचा आपण ना बेनिफिट घेऊया. जर आपण पुढचे आपले जे नारीरत्न पुरस्कार विजेते आहेत त्यांची जी टीम आहे त्यांनी आता तयारच राहायचं आहे. नारीरत्न विजेत्या ज्या आपल्या पुढच्या आहेत सौ मनीषा सोनावणे मॅडम यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. मी विनंती करतो विलास बडे सर आणि निलेश गजमल सर यांना त्यांनी सन्मानचित्र आणि सर्टिफिकेट देऊन त्यांना सन्मानित करायचं. सो ऑनलाईनची काय स्ट्रेंथ असू शकते ना तर या उद्योजकेकडनं पाहावं. इमिटेशन ज्वेलरी, किड्स वेअर्स आणि विमेन वेअर्समध्ये ऑनलाईन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला व्यवसाय त्यांनी प्रस्थापित केलेला आहे. आपल्या पुढील नारीरत्न पुरस्कार विजेत्या आहेत सौ रत्ना डाबरे मॅम. रत्ना डाबरे मॅम या बेसिकली मिसेस महाराष्ट्र राहिलेले ते शिका होऊन जाऊया, स्वतः सौंदर्यवती आहे आणि मी विनंती करतो पुन्हा एकदा विलास बडे सर यांना आणि संजय गोयल सर यांना की त्यांनी सर्टिफिकेट आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावं. आपल्या पुढील नारीरत्न विजेते आहेत धन्यवाद. आपल्या पुढील नारीरत्न विजेते आहेत वर्षा गुंजाळ रसाळ मॅडम. महिलांच्याच
कापडाशी संबंधित त्यांचा व्यवसाय चालतो. मी विनंती करतो आपल्या लामण डेव्हलपर्सचे अनंत गजमल सर आणि पुन्हा एकदा विलास बडे सर यांना की त्यांनी सन्मानचिन्ह आणि सर्टिफिकेट देऊन त्यांना सन्मानित केला. आपल्या पुढील नारीरत्न विजेत्या आहेत सौ कविता पाटील मॅम. सो कविता पाटील मॅडम या बेसिकली वॉर्ड इंचार्ज आहेत. नर्सिंगचं त्यांचं करिअर आहे आणि भारतीय आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये त्या सिनियर नर्स म्हणून काम करतात. मी विनंती करतो पुन्हा एकदा विलास बडे सर आणि निलेश गजमल सर यांना की त्यांनी व्यासपीठावरती येऊन म्हणजे त्यांना सन्मानचिन्ह आणि सर्टिफिकेट देऊन सन्मानित करावं. आम्हाला ज्या VIP मंडळीने जो वेळ दिला आम्ही त्यांचा पूर्ण सत्कार घेणार आहोत. जरा टाळ्या होऊन जाऊ द्या. सो या कामाला आपण कुठेतरी ना देवाचं काम म्हणतो. जी निष्काम सेवा असते आपण आजारी पडल्यानंतर करून घेतो अशा सगळ्या परिचारिकांकडनं त्याचीच कुठेतरी आपण एक परतफेड करण्याचा प्रयत्न इथे करतो. फार मोठं काम. आपल्या पुढील अवॉर्डी आहेत नारीरत्न पुरस्कार विजेत्या सुनंदा कांबळे मॅडम. ज्या ज्या टीव्ही वगैरे त्यांचे आवाज गाजतात. मी विनंती करतो की दशमीचे डिरेक्टर संतनू तांबे सर आणि विलास बडे सर यांना की त्यांनी सर्टिफिकेट आणि मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावं. ठाण्यात कुणाला अगरबत्ती विकत घ्यायची असेल ना तर यांचं ठाण्यात अगरबत्तीचं दुकान त्या मॅन्युफॅक्चर पण करतात. आणि जर त्यांना खरंच मोठं दुकान घ्यायची इच्छा असेल किंवा मोठं ऑफिस हवं असेल तर ठाण्यामध्ये वागळे इस्टेटला लामण डेव्हलपर्सची लामण इंडस्ट्रियल पार्क बनत आहे. आपल्या पुढील नारीरत्न विजेत्या आहेत शिवानी पाठे मॅडम. सो घराघरात किचनमध्ये लागणारी गोष्ट आहे मसाले आणि सर्विल मसाल्याच्या नावाने त्या मसाले मॅन्युफॅक्चर करतात. मी विनंती करेन वरदानपुरी सर आणि बडे सर यांना त्यांनी त्यांना सर्टिफिकेट देऊन आणि सन्मानचित्र देऊन सन्मानित करावं. यांचा स्वतःचा पण फेसबुकचा ग्रुप आहे त्यावरती पण ते खूप छान ऍक्टिव्ह असतात. पुढील नारीरत्न विजेते आहेत सुषमा देशपांडे मॅम. सो सेवानिवृत्त आहेत पण सेवा कशाची केलेली आहे तर त्या मुख्याध्यापिका होत्या. तो शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपलं पूर्ण सर्व्हिस त्यांनी केलेली आहे. मी विनंती करतो संजय गोयल सर आणि विलास बडे सर यांना की त्यांनी त्यांना सन्मानचित्र द्यावं आणि सर्टिफिकेट द्यावं. जो कुठल्याही शाळेचा बेस असतो 4थी ते 10वी किंवा आपली शाळा एखादी व्यक्तीचं जडणघडण तिकडे ठरतं. अशाच एका शाळेच्या त्या मुख्याध्यापिका राहून गेलेल्या आहेत. जरा जोरदार या शाळेवरून जाऊ या टीचरसाठी. ही टाईम तुमच्या शिक्षिकेपर्यंत पोहोचली पाहिजे. मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांना खूप खूप अभिनंदन. सो आपण आपल्या पुढच्या नारीरत्नांना आता कॉल आऊट करणार आहोत. थोडासा भाग आपण पुढे जाऊया. तर पुढच्या नारीरत्न आहेत सो अमृता आलेकरी मॅडम. मी विनंती करतो
की आपल्या दशमीचे डिरेक्टर तांबे सर यांना आणि गजमल सर यांना की त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावं. अनंत गजमल सर please. पुढील नारीरत्न विजेता आहेत प्राजक्ता बांदेकर. मी काही सांगणारच नाहीये, तुम्हीच सांगा. सो मी विनंती करतो गौरव सलीम सर यांना आणि निलेश गजमल सर यांना की त्यांना सर्टिफिकेट आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करावं. समाजसेविका आहे, समूह लेखक आहे. आपल्या व्यासपीठावरती आपल्या एका विशेष अतिथींचं आगमन झालेलं आहे. तर मी रिक्वेस्ट करतो श्री विशाल माने सर यांना की त्यांनी पण आमच्याबरोबर या व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं. विशाल माने सर हे बेसिकली सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत, विशेष विभाग नवी मुंबईचे. माने सर, तुमचं या व्यासपीठावरती खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला थोडा वेळ तिकडे थांबायला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्ही पण मान्यवरांबरोबर खूप खूप धन्यवाद. आपण थोडंसं हा सिरीज जी आहे आपल्या आवडीची ती कंटिन्यू करूया. पुढील आपल्या ज्या नारीरत्न पुरस्कार विजेत्या आहेत मीनल गाडेकर मॅम. सो यांचं पण कार्य खूप वेगळं आहे की बाळ जन्माला येण्याच्या आधीपासून किंवा गर्भ राहण्यापासून जर तुम्ही त्याच्यावरती गर्भसंस्कार करू शकला तर ते खूप छान योगदान होतं बाळाच्या ग्रोथसाठी आणि ब्रेन यूथसाठी. मी विनंती करतो शारदा पवार मॅम यांना आणि काही ऐकत नाही अनंत गजमल सर यांना की त्यांनी सर्टिफिकेट आणि त्यांचा सत्कार करावा. पुढील नारीरत्न विजेत्या आहेत वैशाली शिर्के मॅम. सो नाशिक आणि त्या भागात तुम्हाला ड्रायफ्रूट्स हवे असतील ना तर सगळा सुकामेवा यांच्याकडे होलसेल भावात मिळेल. मी ॲक्च्युली तुमच्यासाठी फिक्स करतोय. मी विनंती करतो दशमी टीमचे दिग्दर्शक तांबे सर यांना आणि निलेश गजमल सर यांना की त्यांनी सर्टिफिकेट आणि सन्मानचिन्ह देऊन शिर्के मॅम यांना सन्मानित करावे. आणि वेळात वेळ काढून टीम दृष्टीचे लेखक दिग्दर्शक त्यातले कलाकार आज आपल्याकडे आले. अभी थोड़ा हिंदी में आएगा कि अपने बिजी शेड्यूल में से थोड़ा टाइम निकाल के आज ये इवेंट में इन्होंने अटेंडेंस लगाई है. दशमी टीम के राइटर, डायरेक्टर और एक्टर्स उनको अभी हम लोग सम्मान करने वाले हैं. तो लेक मार्चच्या कट्ट्याच्या फाउंडर सारिका डाणे मॅडम आपले लामण डेव्हलपर्सचे बेसिकली लामण डेव्हलपर्सचे सर
निलेश गजमल सर आणि संजय गोयल सर यांना मी विनंती करतो की त्यांनी एकत्रितरित्या त्यांना आपण पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देतो. सो टीम दशमी प्लीज आप आ जाइए. आता होऊ द्या की शिट्ट्या. कुणाचा तर मी काय करू. तुम्ही टीव्ही बघायला तर बेबी तिकडे असतील. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कलाकार फक्त टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा आणि आता थिएटर सुरू होण्याचा अपेक्षित असतो. मी इतर मान्यवरांना पण विनंती करतो की त्यांनी पण जरा व्यासपीठावरती यायचे ग्रुप फोटो होऊन जाऊ. प्लीज प्लीज प्लीज. तेव्हा टॅलेंटची टीम पण मला रिक्वेस्ट करते आम्हाला पण फोटो पाहिजे. येऊन जा स्टेजवरती सगळे एलएनटीचे ॲडमिन. पटापट पटापट. स्वतःला बरोबर कुठे ना कुठे त्या स्टेजवरती मावून घ्या आणि हा फोटो मुवमेंट एक्सपिरियन्स करा. फोटो काढायला कोणी बाहेर पळायचं नाही. हा मी लपवून ठेवणार आहे दशमीच्या टीमला. हॅलो. मगाशी जास्त सिने कलाकार आणि तुम्हाला एवढ्या सगळ्यांना फेट्यामध्ये बघून मी घाबरली जरा. त्याच्यामुळे पडद्यामागचे मेन कलाकार मॅडमचं नाव यायचं राहिलंय. ढाणे मॅडम म्हणजे या हौदार आहेत आणि यांचंच नाव यायचं राहिलेलं आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. आणि मॅडम आपल्याला असे खूप छान छान उपक्रम करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ज्या ज्या वेळेला आपल्याला आमची आवश्यकता असेल, आमच्याकडून काही मदत पाहिजे असेल, सजेशन पाहिजे असेल, कुठली NOC परमिशन पाहिजे असेल त्यावेळेला नक्की हाक द्या. माझा नंबर सुद्धा मी शेअर करते. 9967110100. कोणालाही कधीही काही मदत असेल तर मी पोलीस कमी आणि सोशल जास्त आहे. 9967110100. मी ऍक्च्युली शेवटी विचारणार आहे कोणी सेव्ह वगैरे केला असेल तर. सो यस दशमी टीम खूप खूप आभार. तुम्ही तुमचा वेळ इथे दिलात आणि आपण सगळे जोरदार बोलूया की दशमी हा सुपरहिट होणारच. दशमी हा सुपरहिट होणारच. पुन्हा एकदा लावून इंडस्ट्री पार्क आणि लेक मायाच्या सर्वांचं मनपूर्वक आभार की आम्हाला इथे बोलवलं आणि सारिका मॅडमनी वेळात वेळ काढून आमच्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली. नाही महिलांना जिथे प्रोत्साहित करता येईल तिथे प्रत्येकाने वेळ काढला पाहिजे. जिथे सर आलेले आहेत, मॅडम आहेत, तिथे आम्ही काहीच नाही. जर कायदा वेळ काढू शकतो तर आम्ही फायद्यासाठी वेळ काढूच शकतो. फायदा आणि आम्ही लोकसेवक आहोत आणि आम्ही तुमच्यासाठीच आहोत. आम्ही लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन येतो. त्याच्यामुळे आमचं कर्तव्य आहे. तुम्ही जेव्हा आवाज देणार आम्ही येणार.
मी मला वाटतं वर्धमान यांचं नवीन आगमन आहे या याच्यात. त्यांना शुभेच्छा देते, सरिंजना पण शुभेच्छा देते आणि तांबे साहेबांना खास करून त्यांचं कौतुक करण्यासारखे की अशा काही विषयावर जिथं कोणी बोलणं सुद्धा संकोचतात, बोलताना संकोचतात, तर त्या गोष्टीवर आपण त्या वैचारिक गोष्टीवर आणि समाजाला त्या अशा समस्येवर आपण त्याला टच करणं आणि त्याची समाजामध्ये हे करावी की जनजागृती करावी आणि प्रबोधन करावं. ज्या समाजाला या गोष्टीमध्ये खूप आवश्यक आहे की आपण नारी शक्ती म्हणतो, परंतु या नारी शक्तीच्या मागे स्त्री प्राबल्य जे आहे आणि हे लहान जसं आता मुलगी रावण का घडतात, रावण घडतात आपल्याच कुटुंबातून घडतात, ते घडू नये यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे याच्यासाठी जिजाऊ बनणं खूप गरजेचं आहे आणि म्हणजे समाजात अशी सेवा झाली मनापासून या ठिकाणी खरंच ते आज स्टॉपर आहेत ते आले त्या वेगाने मला वाटतं त्या हाच वेग त्यांच्या या पिक्चरला सुद्धा लाभो आणि हीच अशी त्यांची पुढे वाटचाल चालू राहो अशी आमची सर्वांची शुभेच्छा आहेत. धन्यवाद. सारिका मॅमना ना त्यांच्याकडे एक मोठं स्पीच देणार आहे मी. बोललंच पाहिजे. अच्छा नंतर बोलताय, ठीक आहे. मी तुम्हाला एक हा त्यांना नाही बेस्ट आहे, बेस्ट आहे. मुळात जे लोक ग्राउंड लेवलला काम करतात ना ते बोलतात फार कमी. बोलते मी हा तसं बघायला गेलं तर मी ट्रेलर दशमीचा बघितलेला आणि मला खरंच एक वेगळी कन्सेप्ट वाटली आणि तो चित्रपट म्हणजे एक वेगळा काहीतरी आहे. त्याच्यातून आपल्या समाजामध्ये ज्या घटना घडतात किंवा जे काही म्हणजे तुम्ही जेव्हा बघाल ती तो चित्रपट तर तुम्हाला सुद्धा वाटेल की ही घटना आपल्या म्हणजे आपण आज एवढ्या महिला आहोत तर प्रत्येक महिलेसोबत कधी ना कधी कुठेतरी एक छोट्या घटनेने का होईना तो ती घटना होते. तर ह्याच्यातून जनजागृती करण्यासाठी हा चित्रपट आहे. तर मला असं वाटतं की आज आपण सगळ्याजणी इथे आलो तर एक समाजातील एक म्हणजे एक आपलं कर्तव्य म्हणून जर आपण प्रत्येकाने तो चित्रपट बघितला आणि प्रत्येकाला सांगितलं की हा चित्रपट बघा तर नक्कीच समाजात एक चांगला संदेश पोहोचेल आणि त्याच्यातून जनजागृतीचं सुद्धा मोठे कार्य होईल आपल्याकडून. थँक्यू सर. खऱ्या अर्थाने रायटर आणि डिरेक्टरची 4 वर्षाचा अभ्यास आहे ही स्क्रिप्ट तयार करण्याचा. तर दिग्दर्शकांचे तर आपण टाळ्या वाजवून करतोच आहे, पण ते स्वतः रायटर आहेत त्या लिखण्याच्या बाबतीत त्यांचं जरा कौतुक झालं. एकदा टाळ्यावरून जाऊ दे त्या लिखाणासाठी. कारण ते एवढे पेशन्स ठेवून एखाद्या विषयावरती 4 वर्ष देणं ही फार मोठी गोष्ट आहे. कारण का 4 वर्षात आपण MBBS करून बाहेर पडू, एखादा व्यक्ती इंजिनियर होऊन बाहेर पडेल. तर तेवढा अभ्यास त्यांनी एका चित्रपटासाठी केला. तर त्यांचं डेडिकेशन इथे लक्षात येतं. तो दशमीची टीम इथे आली. खूप खूप धन्यवाद सर.